आनंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदिवल्लभं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर अजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। रात्रीच्या 12 वाजता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रागट्य झालं. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, भगवंतांनी सांगितले ग्लानिर्भवती भारत, धर्माला ग्लानी येते. त्या त्या वेळेला धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी, धर्म वाढवण्यासाठी भगवान परमात्मा अवतीर्ण होत असतो. देवाचा अवतार ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन केलेले. मी काल तुम्हाला 1-2 ओव्यांचा परिचयही दिला की साधूचा मानुगिवशी दैत्याची कुळे नाशे, धर्माशी नीतीशी शेज भरे. धर्माचं आणि नीतीचं लग्न लावण्यासाठी धर्म आणि नीती एक आली की रामराज्याला प्रारंभ होतो. धर्म ज्या ज्या वेळेला दुर्जनांची सत्ता येते, परकीय परप्रांतीय परधर्मीय लोक ज्या वेळेला आपल्या धर्मावर आक्रमण करतात, त्या त्या वेळेला देवाला आणि साधूला यावं लागतं. ज्ञानोबारायांच्या अवताराचं प्रयोजन रुक्मिणीला भगवंतांनी सांगताना हेच सांगितलेलं की राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार धरले कली दोष हारावया. महाराज, खूप काही लोकांनी आपल्या धर्मावर प्रतिकार केलेला आहे, आपल्या धर्मावर सत्ता गाजवलेली. आपण ऐकत असतो मोहम्मद गजनी, अमोक तमोक या सगळ्या लोकांनी आपल्या धर्माला फार मोठा त्रास दिलेला आहे. त्याच्याही अगोदर यवन सत्ता येण्याच्या अगोदर भगवत कालामध्ये आसुरांची सत्ता, आसुर लोक माजलेले होते आणि त्यांनी साधना, संध्या, नित्योपचार, धर्माची सेवा, होम हवन, यज्ञ, जप, तप, अनुष्ठान या सगळ्या गोष्टींना प्रतिबंध निर्माण केला होता. आणि त्यांच्या भीतीनं सगळे ब्राह्मण पळून गेले होते. नामदेवरायांनी लिहूनही ठेवलेले आहे, पळाले ब्राह्मण दैत्या भेणे. आता आज केवढं भाग्य आहे, आपण लोकांना बोलवतो या 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 म्हणून. पण त्या काळामध्ये साधना करणार लोक होते, पण करू देणारा राजे लोक जे होते, असुर लोक जे होते, ते परमार्थाला प्रतिबंध करीत होते. त्यावेळेला भगवंताची सगळ्यांनी स्तुती केली. करिता ती स्तुती पुरुष सुक्ते, श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, जगव्यापका, जनार्दना, आनंद घना, अविनाशा अशी स्तुती केली परमेश्वराची. भगवंतांनी सांगितलं चिंता करू नका. हे बघा, लक्षात ठेवा, परमात्मा आपल्या पाठीमागा आहे, फक्त एवढंच आहे, आर्त हाक मारल्याशिवाय तो प्रगट होत नाही. प्रत्येक दुधामध्ये तूप आहे,
पण ज्ञानोबाराय म्हणले त्याची काहीतरी प्रक्रिया करावी लागते. मंथोनी तैसे घे आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दुधातलं तूप बाहेर काढण्यासाठी प्रक्रियेची आवश्यकता आहे. तसं अर्थभावानं देवाला प्रार्थना करावी लागते, देवाला विनंती करावी लागते, मग त्याला जाग येते महाराज. नाही तर तो आपल्या नित्य समाधी अवस्थेमध्ये भगवत सुखामध्ये तो मग्न आहे, त्याला काय महाराज. तसं लहान बाळाला आपल्याला उठवावं लागतं ना, दूध प्यायची वेळ झाल्यावर. ते बाळच आहे, निश्चल आहे. बालक अवस्थामध्ये निश्चल अवस्था आहे, तशी प्रभूची अवस्था सुद्धा निश्चल आहे. त्याला जगात काय चाललंय सर्व काही कळतं, पण तो वाट पाहतो कोणाच्या तरी आर्त भावनेने मारलेली हाकीची. माणसाला तर यायचंच असतो जेवायला, पण निदान इतकं तरी म्हणलं पाहिजे ना, तुम्ही आला नाहीत या लवकर. लग्न कार्यामध्ये कशामध्ये लोक कशाची वाट पाहतात, मानाची वाट पाहतात ना, मानाची. बोलवलं की मग जातात. आणि एवढंच अहो म्हणले आम्ही गेलोच असतो, पण त्याने आम्हाला बोलवायला पाहिजे होतं. ना तसं देवाचा स्वभाव सुद्धा मानित्व आहे, अमानी स्वभाव नाही देवाचा. साधूचा स्वभाव अमानी आहे, पण देवाचा स्वभाव. भगवान म्हणले ठीक आहे. आणि धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी, आपला धर्म वाढवण्यासाठी देवानी अवतार धारण केला. कारागृहामध्ये वसुदेव देवकी बंदिस्त आहेत, कंसाच्या कारागृहामध्ये बंदी आहेत. ते भगवान प्रगट झाले आणि भगवंताचं ते दिव्य स्वरूप पाहिल्यानंतर देवकीला असं वाटायला लागलं की एवढं माझं बाळ वाचलं पाहिजे. बाळ म्हणून नाही, हा दुर्जनाचा काळ आहे म्हणून वाचला पाहिजे. तिच्याकडे जर ममत्व असतं तर 6 लेकरं तिने मारूच दिली नसती. देवकी म्हणते वसुदेवाला, भागवतात फार गोड संवाद आहे, स्वामी माझी माया मरून गेलेली आहे, मला पुत्राचा लोभ नाही, पण हा जर मुलगा मेला, हा जर पुत्र जर गेला तर दुर्जनांच्या सत्तेला प्रतिबंध करायला कोणी तयार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगते, काही करा पण एवढा माझा बाळ मात्र वाचवा. वसुदेवानी विचार केला. वसुदेवजी म्हणतात, अगं देवकी, बाहेर सगळे लोक जागे आहेत, कडेकोट पारा आहे, आपण दुर्जनांच्या नगरीमध्ये आहोत, इथून कसं घेऊन जायचं. तिने सांगितलं, आठवा भगवंतांनी सांगितलेले, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे मज ठेवी तिशी आणि येथे, असं सांगितलेलं आहे. त्यांनी काहीतरी नियोजन केलंच असेल ना महाराज. हे बघा, परमार्थामध्ये निश्चय महत्वाचा असतो. निश्चय झाल्यावर विघ्न निर्विघ्न व्हायला वेळ लागत नाही. फक्त निश्चय महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची आहे. तुकोबारायांनी सांगितलेले निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तेची फळ म्हटले. निश्चयाचं बळ महत्वाचं आहे. एकदा निश्चय दृढ झाला की माणसाला, हे बघा, ठरवल्यावर आड काही येत नाही, आणि नाही ठरवल्यावर मग काहीतरी आड येतच. मग माणसं कारण दाखवतात, महाराज ऐकण्याची इच्छा होती हो तुमचं भागवत, पण मका, पण काय मका, हे तुझं निमित्त आहे, हे तुझं काय आहे, निमित्त आहे, मुळात तुझ्याकडे श्रद्धा नाही. आता हे बघा, 2-4 दिवस कालपासून मंडप भरायला सुरुवात झाली. कालपासून मंडप भरायला काय झाली, सुरुवात झाली. मंडप भरायला कालपासून. अरे काय कसं नाही, मध्ये बंद पडलं ना. गोपाल कृष्ण भगवान की. कालपासून मंडप भरायला सुरुवात झाली, म्हणजे लोक यायला सुरुवात झाली. का हो म्हटले तुम्ही पूर्वीपासून? नाही, 2-3 दिवस काम होते म्हटले आम्हाला. काय होते? काम होते. संसाराचा प्रतिबंध दाखवणारी माणसं, काही काही म्हण काय व्हायचंय ते हो द्या म्हटले, पण आता एक क्षण सुद्धा वाया जाऊ द्यायचा नाही. 7 दिवस मंडपातच बसायचं, हा निश्चय आहे. 2-4 दिवस मक्याच्या कामामध्ये मागं पुढं झालं, वेळ चुकली, फारसं काही बिघडत नाही. पण 2-3 दिवसाचा सत्संग चुकला, जीवनात मोठा बिघाड झाल्याशिवाय राहत नाही.
काय व्हायचे, पोतभर मका कमी होईल, शेतीतली कामं 2 दिवस चुकतील, 4 दिवसांनी केली तर थोडासा काहीतरी त्याच्यामध्ये 2 आणि 4 आणि 16 आणि फरक पडेल, बाकी काय होणार आहे त्याच्यात. पण आजचा दिवस गेला, पुन्हा येणार आहे का? मकेचं पीक पुन्हा घेऊ शकतो, शेतीतली कामं काला झाल्यावरही करू शकतो, पण गेलेल्या वेळेची भरपाई मात्र आपल्या जीवनात कधी गेला. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला गेला, तिसरा गेला गेला, चौथा गेला गेला, आज 5वाही जाणार आहे, 6वाही जाणार आहे, 7वाही जाणार आहे, सत्संग दुसरा येईल, पण ही भूमिका, ही वेळ पुन्हा येणार नाही. निश्चय केला पाहिजे जीवानं की काय व्हायचंय ते हो दे. हे प्रभू, हे ईश्वरा, तुझी सत्ता आहे, सांभाळणारा तू आहेस, तारणारा तू आहेस, कृपा करणारा आहे तू आहेस. फार एक पद आहे का गीत आहे मला माहित नाही, पण फार सुंदर आहे. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई हॅलो हॅलो, वरचा आवाज कमी कर, साऊंडला दे, कालपासून बिघडलं याचं. असं स्वरेल सिस्टीम लागत नाही, आप स्वरात लागते बरं का सिस्टीम तुझी. कालपासून तसं व्हायला, मध्ये 2 दिवस बरं होतं, असू दे काही नाही. तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे, दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो. किती गोड आहे. जो खिल सके ना वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं. हे प्रभू, तुझी कृपा झाल्यावर दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो. किंवा त्वमेव माताचे पिता, वरचा आवाज कमी कर भोंग्याचा. त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधुश्च सखा, त्वमेव विद्या द्रविणम, त्वमेव सर्वं मम देव. देवा, तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. करता करविता परमात्मा आहे. म्हणून निश्चय करा, देवासाठी वेळ काढा, वाटत येणारे संकट दूर करण्याचं काम परमात्मा करेल. तुम्ही फक्त त्याच्यासाठी तयार व्हा. निश्चय केला वसुदेवाने, मग ती अन्नासाठी टोपली यायची, बाळाच्या जवळ गेले आणि दोन्ही हाताने आपल्या हातामध्ये असलेल्या बेड्यासहित बाळाला उचलण्याचा प्रयत्न केला. सज्जनो, त्या बेड्या आपोआप गळून गेल्या. बाळाला टोपल्यामध्ये ठेवलं, डोक्यावर घेतलं, बाहेर निघाले. रिमझिम 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 पाऊस पडत होता, यमुनेला पूर आलेला होता. पण आता ठरवलेलं होतं, जे काही व्हायचंय ते होऊ द्या, निश्चय, देह जावो अथवा. आता आपण पूर पाहिल्यावर माणसं घाबरली असती एखादी, काय पूर आहे म्हटले, आप भला तो जग भला, नाही तो परदेश भला. लेकरापेक्षा आपलं आयुष्य, आपली जिंदगी महत्वाची आहे. पण वसुदेवानी ठरवलं, आता माझी जिंदगी महत्वाची नाही, श्रीकृष्णाचं वाचणं महत्वाचं आहे. मी मेलो तरी चालेल. डोक्यावर टोपली घेतली, यमुनेमध्ये उतरले. आता यमुना कोण आहे? सूर्याची मुलगी आहे, यमाची बहीण आहे. हिने तपश्चर्या केली होती मागे अनंत जन्म, की मला प्रभूची भार्या व्हायचे. भगवान म्हणले, ठीक आहे, तुझ्याशी लग्न करतो, पण कृष्ण अवतारात. ती कालिंदी म्हणून जी होऊन आली ना, ती कालिंदी म्हणजे यमुना आहे. पददर्शन तिला दिलं, तिने वाट दिली, मध्ये गेले.
तिकडे गोकुळ नावाचं गाव आहे, तिथं वसुदेवाचा मित्र नंद आहे आणि त्याची बायको यशोदा आहे. तिथे आनंद देणारा नंद आणि यश देणारी यशोदा. यश दधाती यशोदा असा श्रुतीने त्याचा भाव केलेला आहे. जी यश देते, यश ददाती देणे, यशोधा दा यश देते मनुष्याला. ती नंद महाराज आणि यशोदा बऱ्याच दिवसापासून त्यांना संतती नाही. विको कमी कर, याचा विको बंद कर आणि शार्प असा चांगला आवाज दे, मोकळ्या हाताने दे, तुझं चांगलं होतंय बघ. हा, आनंद देणारे नंद आणि यशोदा आहेत. या भगवत भक्तीचा जो काही, हा बस छान मस्त, वा. हा, आता उगा हाताची अशी घडी घालून बस. ते दोन आहेत, त्यांना एक मुलगी झालेली आहे. त्या दोघांना हे तिथं गेले, मुलगा उचलला, आपला टोपलीतला तिथे ठेवला आणि त्या मुलीला योगमायेला उचललं, टोपलीमध्ये घातलं, अलीकडे घेऊन आले. कारागृहात आल्यावर मुलीने रडायला प्रारंभ केला. कंसाला कळालं, आला, योगमायेला हातामध्ये घेतलं. अरे ही तर मुलगी जन्माला आली. म्हणलं आता मध्ये काय घडलं ते कंसाला ठाऊक नाही. मला मारणारा आठवा माझा शत्रू जन्माला यायचा, ती मुलगी आली. असं मुलीच्या पायाला पकडलं आणि मला मारतेस का म्हणायला लागला. गरगर गरगर फिरवलं, माया हातातून निसटली, अवकाशामध्ये गेली आणि आकाशामध्ये जाऊन अष्टभुजा देवीचं रूप धारण केलं. आणि ती म्हणायला लागली, हे दुष्ट कंसा, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे, चिंता करू नको, आता आयुष्याचे दिवस कमी उरलेत. आणि ती गुप्त झाली. याने आपल्या बहिणीला, देवकीला आणि वसुदेवाला मुक्त केलं. म्हणायला लागला, बाई मला घाबरून वैरी दुसरीकडे जन्माला आला. यशोदेला कळालं, हे देवकीला कळालं, चिंता करू नको. हे बघा, लक्षात ठेवा, वाईट गोष्टी करणाऱ्या माणसाची वेळ जवळ येते पण त्याला कळत नाही. फक्त पायली भरल्याशिवाय देव काटा काढीत नाही. तुम्हा आम्हाला काही लोकांना भ्रम असेल, आम्ही असलं करून बी आमचं चाललंय, दम काढ दम काढ. किती बेकार वागलं तरी आमचं काय व्हालंय काय होतंय, वाद साराय कोणी राहत नाही पुन्हा, असं होतंय. काही काही लोकांचा भ्रम आहे, महाराज आम्ही इतकं वाईट वागलं तरी आमचं काय व्हालंय, व्हाचं तेच व्हालंय, आमचं चांगलंच व्हालंय. अमुक जरा दम काढ की, जरा गडबड करू नको की. जरा ब्रह्महत्या 6 बाकी होत्या, करून घेतल्या आणि मग परमात्मा अवतीर्ण झाले. गोकुळामध्ये पहाटेचा समय, सुनंदा नंदराजाची बहीण बाळंतपणासाठी आलेली आहे भाऊजाईच्या. रोहिणीला पुत्र झालेला आहे बलराम नावाचा. आणि मग त्या प्रसंगामध्ये सुनंदा आपल्या वहिनीला पाहण्यासाठी गेलेली आहे. तर पहाटेच्या समयाला 3:30च्या समयाला यशोदेच्या महालामध्ये लख प्रकाश पडला होता. लख महाल. सुनंदीला वाटलं हे काय आश्चर्य. मध्ये गेली, पाहिलं तर यशोदेच्या जवळ बाळ झोपलेलं आहे. आणि ते झोपलं नव्हतं, एक वडाचं पान त्याच्या पाठीला चिकटलेलं होतं आणि ते असं खेळत होतं. महाराजांनी वर्णन केले, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्याम वर्ण, श्याम सावळा. या जगामध्ये सावळा फक्त एकच आहे, श्रीकृष्ण. आपण काळ्याला सावळं म्हणतो. काय म्हणतो? एखादा मुलगा काळा आहे, कसा मुलगा आहे? सावळा. सावळा म्हणजे नभाच्या रंगासारखा, आकाशासारखा. आणि जगामध्ये असा एकच आहे. कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहेत. फार आनंद आहे महाराज. श्रीकृष्णाला पाहिलं आणि टका 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 त्याच्याकडेच पाहत राहिली. मग यशोदेला हलवलं. यशोदे अगं उठ.
काय झालं? लाला भयो, आनंद भयो. अगं तुला मुलगा झाला आणि तुला भान नाही. यशोदा झोपीतून उठल्यासारखी उठली, काही पत्ता नाही मला. प्रकार असा आहे, ती पळतच निघाली. ही आनंदाची बातमी अगोदर दादाला सांगायला पाहिजे. त्या काळामध्ये नियम होता, घरामध्ये गर्भवती स्त्री असली की घरातल्या, आता पुरुषाला गाईच्या गोठ्यात झोपावं लागायचं. नंदराज गाईच्या गोठ्यात झोपलेले होते. सुनंदा धावतच निघाली, दादा दादा दादा. आता बायका पहाटे उठलेल्या होत्या कामाला, पण सुनंदा पळताना पाहिल्यावर सगळ्या बायकांना मात्र चिंता वाटायला लागली की का पळते एवढ्या मोठ्याने. आनंदाची बातमी अगोदर दादा. नंदराजही घाबरून बाहेर आले आणि विचारलं, सुनंदा काय झालं? सुनंदा सांगते, दादा कितीतरी वर्षाची प्रतीक्षा संपली आपली, आपल्याला तुम्हाला मुलगा झाला. आणि हे शब्द ऐकला महाराज. एक गवळण तिने सुनंदेचा हात धरला आणि ती म्हणायला लागली, सुनंदा काय झालं? त्यावेळेला तिने सांगितलं, पुत्र झाला यशोदेला. यशोदेला पुत्र झाला. गवळण सांगे गवळणीला. आणि ही वार्ता एका क्षणामध्ये सगळीकडे पसरली महाराज, सगळीकडे पसरली. आणि सगळ्या बायका आता वाण घेऊन, वाण भरून या ताटी, झाली नंदा घरी दाटी. जनाबाईंनी वर्णन केले, सुईनीची गलबला झाली आणि दाशी जणी हेल घाली. हेल घालणी शब्दाचा अर्थ जुन्या म्हाताऱ्या बायापोरांच्या लक्षात येईल, नवीन लोकांच्या लक्षात यायचा नाही. हेल घालणे म्हणजे ज्या घरी बाळांत झालेले पोरग झालं त्या घरी सवाष्णीने घागरीने पाणी भरणे, त्याचं नाव हेल घालणे. आपल्याकडे अजूनही म्हणे हेल घालाय कुठं गेलतस असं म्हणतात लोक, नाही का? ते हेल घालणे आजही आपल्याकडे प्रथा आहे बघा. ज्या घरी लग्न आहे तिथं दळायला बायका जातात, पाणी भरू लागतात, काही आपल्याकडे अशी प्रथा आहे. मग तशी तिथं जनाबाई हेल घालू लागल्या. फार दिव्यता आहे महाराज. आता भगवंताच्या जन्माचा आनंद आहे. सगळ्या लोकांना गुड्या उभ्या केल्या, तोरणं लावले, सडे अहो आहे त्या अवस्थेत एकमेकीच्या पुढं पळू लागल्या. प्रत्येकीला वाटायचं की प्रारंभीचं प्रथम रोनिया ताटी, झाली नंदा घरी दाटी. वाण भरोनिया ताटी, झाली नंदा घरी दाटी. एक धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडे. एक धावे एकी पुढे, वाटी वाटी सुंट वडे. अशा गवळणी एकमेकीच्या पुढे निघाल्या. आणि महाराज खूप समाधान, आनंद त्यांना प्रगट झाला. प्रत्येकीला असं वाटायचं की श्रीकृष्णाचं दर्शन प्रारंभी मला व्हावं. सगळ्या आल्या नंदराजाच्या अंगणामध्ये गोळा झाल्या. पण सुनंदेनी सांगितलं, हे पहा आतमध्ये कोणी येण्याची गडबड करू नका. अगोदर बाळाचं स्नान होईल, सर्व काही होईल आणि मग पुढचं विधी झाल्यानंतर तुम्हाला मी आतमध्ये बोलवते. मग तोपर्यंत कोणी फुगड्या खेळू लागल्या, कोणी आपल्या भांगात गुलाल भरू लागल्या, कोणी गाणे म्हणू लागल्या, कोणी हसू लागल्या, काही म्हणू लागल्या, मी उलन आणून ठेवली आहे याला टोपडं करण्यासाठी. आता मी याला पाहिलं की याच्या डोक्याचा बेद घेते आणि त्याला टोपडं शिवते. काही म्हणू लागल्या, मी गाणे पाठ केलेत, हा जर झोपणं गेला ना तर याला अंगाई म्हणणार मी. ती म्हणून दाखवू लागली दुसऱ्याला. ती म्हणाली, अगं तुझा बेसुरा आवाज आहे म्हणू नको. ती दुसरी म्हणू लागली, माझा आवाज. तिनं सांगितलं, तुझा आवाज आशाताईसारखाच यायलाय थोडा थोडा. असं आनंद व्यक्त करू लागल्या. महाराज पहाटे गोकुळचे गवळी उठले तर गावात एकही बाई नाही. ते एकमेकाला विचार, अरे तुझी बायको आहे का? ते म्हणलं, माझी बायको नाही, मुलगी नाही, बहीण नाही, घरी कोणीच नाही. ते म्हणलं, माझ्याही घरी कोणी नाही, सडा अर्धवट आहे. काहींच्या चुलीवर भाकरी करपायला लागलेली आहेत, काहींचे कामं अर्धवट. त्यावेळेला एक म्हातारी वयस्कर, तिचं नाव तोडर मला, ती सगळ्या शेवटी उठली होती महाराज. तिला काही वयस्कर, कान बहिरे झालेले, दृष्टी कमी झालेली, तिला काही ऐकूच आलं नाही. ती काठी टिकीत उठल्यावर विचारलं त्या बाईला एका गवळ्याने, आजी. तिनं सांगितलं, काय आजी, गावातल्या बायका कुठं गेल्या? म्हातारी म्हणली, तुम्हाला सांभाळता येईना तर मी सांगू का? कुठे गेले मला काय माहिती.
मला माहिती नाही. पण तिनं एकाने विचारलं की नंदराजाच्या घरी थोडीशी काहीतरी गर्दी ऐकू येते, आजी जाऊन पाहता का तुम्ही काय झालंय ते. ती काठी टिकीत आली आणि दरवाजावर तिनं काठी हाणली महाराजाची. बायकांनी दरवाजा काढला. ओ आजी काय झालं. तिनं सांगितलं मला विचारण्यापेक्षा पहाटेच्या समयाला असे कामधंदे सोडून तुम्ही एकत्र आलात कशाला इथं, एवढ्याने इथं गोंधळ का सुरू केलाय. आजी तुम्हाला माहिती नाही. तिनं सांगितलं काय. अहो आपल्या नंदाला मुलगा झाला. कुणाला. नंदराजाला. कुणाच्या नंदाला. तिनं सांगितलं नंदाला नाही, नंदाला मुलगा झाला. मग काय होतं तर म्हणली झाला तर काय होतं. गावात काही कुणाला मुलगा झाला नाही का पहिल्यांदाच नंदाला झालाय. महाराजींनी सोंग केलं, आनंद न दाखवायचं. आणि बायका अशा रांगेने उभा टाकल्या होत्या सगळ्या पाहण्यासाठी. ही काठी घेऊन सगळ्यांच्या पुढं निघाली. एका गवळीनं अडवलं, आजी रांगेत व्हा रांगेत. ती म्हणली रांग तुला, मला नाही, मी काही त्याला पाहायला जाणार. अगं मी गावातली सुई नाही, मला जावं लागेल, पाहावं लागेल मला. व्यवस्थित आंघोळ वगैरे पोरीसोरींना कळत नाही. महाराज म्हातारीनं निमित्त केलं मध्ये गेले. त्यावेळेला भगवंताला आंघोळ घालायला सुरू होती पायावर. ही गेली आणि तांब्यावर पाणी भगवंताच्या डोक्यावर हिने ओतलं आणि भगवंताला पाहिल्याबरोबर देहभाव विसरला आणि नाचतच बाहेर आली महाराज. आणि मग ते सगळ्या गवळणी तिला विचारू लागले, आजी भगवंत लाला कसा आहे हो, नंदाचा आपला लाला कसा आहे. यशोदेसारखा आहे का. नाही. नंदासारखा आहे का. नाही. मग कुणासारखा आहे. डिक्टू माझ्यासारखा आहे म्हणली. म्हातारी म्हणाली, आता म्हातारीचं नाक होतं पारडीकड आणि डोळे होते मोठ्या बोदडीकर महाराज. आणि ती महाराजाकडे जर बघू लागली ना तर मारुतीकडे बघायल्यासारखी वाटत होती म्हणा. आणि त्या म्हातारीने बाहेर येऊन सगळ्या गोपाळांना सांगितलं, अरे पाहता काय, आनंद गुड्या उभ्या करा. महाराज वासरा गायींच्या स्तनातून धारा वाहू लागल्या. वासरांनी शेपटाच्या गुड्या उभ्या केल्या. बाळ गोपाळ सगळे आनंदी झाले. आज सगळ्यांना आनंद झाला होता. आनंदम मद्भवम भवनास्त गोकुलधामा. सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि सगळ्या गवळणी महाराज इतक्या देहभान विसरून त्या नंदराजाच्या अंगणामध्ये नृत्य करू लागल्या. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. टाळी वाजवा टाळी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया. एक टाळी वाजवा, एक टाळी. हा. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी, और दिनो पालकी. हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी, और दिनो पालकी. हाथी दिनो घोड़ा दिनो, हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 जय नंद लाल की. जय यशोदा 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 लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. वा कैलास वाण छान. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. टाळी.
आवाज येत नाही, टाळीचा आवाज. जय हो. हाती दिनो घोडा दिनो, हाती दिनो घोडा दिनो, और दिनो पालकी. हाती दिनो घोडा दिनो, हाती दिनो घोडा दिनो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंदघर आनंद भयो, जय हो. की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंदघर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंदघर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. 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 नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंदघर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंदघर आनंद भयो, जय हा हा हा. नंद घर आनंद भयो, जय गोपाल कृष्ण भगवान की जय. फुगड्या खेळू लागल्या. असा सर्व आनंदाचा उत्सव 3 दिवस साजरा झाला. मला नंदोत्सव 3 दिवस आनंदोत्सव साजरा झाला. सगळ्या गावाला आनंद वाटला, सगळ्या गावाला. महाराज गोकुळामध्ये मत्सरच नव्हता. भगवान जन्माला गेले म्हणजे उगीच गेले का? एकाच्या घरी आनंद झाला तर गावाला आनंद वाटायचा, आणि एकाच्या घरी दुःख झालं तर आजही आपल्या खेड्यापाड्यामध्ये गावात एखादी घटना घडू द्या, अख्खा गाव दुःखी असतो. शहरामध्ये एकही देणं घेणं नसतं. एका घरी शहरामध्ये प्रेत असलं तर दुसऱ्या घरी दिवाळी असते. आपल्या खेड्यापाड्यात तसं नसतं. अजूनही प्रथा आहेत आपल्याकडे. आता आपल्याही विकृती थोड्याशा बिघडत चालल्यात, शहरी याच्यामुळे म्हणा, राजकारणामुळे म्हणा. थोडीशी गावगाड्याची पद्धती आता बिघडत चालली आहे. राजकारणाने आणि जातीवादाने फार वाटोळं केलं आहे बरं का. सामाजिक स्थिती नष्ट करायला ह्या 2 गोष्टी कारण ठरल्यात आता कलियुगामध्ये. आपल्याकडे नाही अजून ते. आपला बरं आहे तुमचा परिसर मराठवाडा आपला, म्हणजे बरं आहे अजून, बऱ्यापैकी बरं आहे. सगळ्यांना आनंद वाटत होता, सगळ्यांना. नंद राजांनी सांगितलं, यशोदे मुलगा झाला, मला हे कळालं, मी काय करतो आता, एवढा माझा कर, पूर्वीच्या करी कर भरावा लागायचा पाटील लोकांना, माली पाटलाला. ते कर भरण्यासाठी मी जातो मथुरेला, तू बाळाला सांभाळ म्हणून. कर भरण्यासाठी नंदराज मथुरेला गेले, कर भरला, आणि जाता जाता कंसाला पेढा द्यायला गेले महाराज. कंसाने पेढा घेतला आणि विचारलं, नंदजी काय झालं? मला मुलगा झाला. कंसानं आशीर्वाद दिला, तुमच्या मुलाचे शत्रू लवकर मरो आणि तुमच्या मुलाचं भलं हो. आणि जाता जाता वसुदेव देवकीकडेही नंद महाराज गेले. नंदाला पाहिल्याबरोबर देवकीच्या अंतःकरणामध्ये थोडीशी वाटलं, कसं काय आले आता. आणि मग सांगायला सुरुवात केली, देवकी वसुदेवजी मला मुलगा झाला, हा घ्या पेढा. देवकी म्हणली, स्वामी मुलगा कुणाचा, आनंद व्यक्त करतोय कोण? मुलगा कुणाचा होता? देवकीचा आहे, वसुदेवाचा होता. आशीर्वाद दिला, तुमच्या मुलांचं चांगलं हो. आणि एवढ्यामध्ये कंसाची एक बहीण पुतना फार वर्ष तपश्चर्या करायला गेली होती, ती गावामध्ये आली. आणि तिनं आपल्या भावाकडे पाहिलं, हातात पेढा तसाच होता. भावानं अर्धा काढला आणि बहिणीला दिला. तिने विचारलं, दादा फार खराब झालास?
ते काही काही बहिणी सप्ताला आल्यावर भाऊजाई देखत मुद्दाम म्हणतात बरं का. त्या भाऊजाईनं म्हणलं पाहिजे भाकरी घालायला आहे. मग दादा दादाने काय सांगू तुला पुतणे, शास्त्रांनीवर जिला पुत्र नाही, जी वंद्या आहे, वांज आहे, तिचं नाव पुतना. तिनं सांगितलं दादा काय झालं. अगं असं असं घडलेली घटना. सोपं आहे दादा, या महिन्यामध्ये जेवढे लेकरं जन्माला आले तेवढे मारून टाकायचे, त्याच्यात तुझा शत्रूही मरून जातो. आणि लहान आहे तोपर्यंतच मारायचा. अगं पण कसं मारावं. तिनं सांगितलं मला कळतं म्हणले कसं मारायचं ते, तू चिंता करू नको, हे काम माझ्यावर सोपं. हे पेढा कशाचा आहे म्हणले नंदराजाच्या. पेढा खाल्ला म्हणली सुरुवात इथूनच करू. ते लोकाचा स्वभाव आहे, जिथं खातात ना माणसं. ठीक आहे म्हटले. पुतणीनं सुंदर शृंगार केला, साडी वगैरे आपल्या सामान्य बाईसारखा वेश धारण केला, हातामध्ये काही पिशवी वगैरे घेतली आणि गोकुळामध्ये आली. संतांनी वर्णन केले, नामा म्हणे आली नंदाची घरा आणि स्वरूप सुंदरा देवांगणा. अशी दिसायला सुंदर महाराज. आता मायावी रूप होतं ते, शृंगार केलेला, सँडल पायात ते काकत अडकलेलं, ते हीच जात नाही. त्याचं नाव परस. ती पर्स आणि काय नसते मध्ये टिकल्याचं पाकिट आणि कंगवा. आमच्या मठात एक जणाची पर्स विसरली होती. मी सांगितलं म्हणलं ती उचलून ठेवा बाजूला, त्याला जपा म्हणलं. मध्ये उघडून पाहिलं तर काही नव्हतं, एक टिकल्याचं पाकिट, पावडरचा डबा आणि ते हे. हा हे एक होतं, संपलं. काय नाही. गेले. आल्यावर हाक मारली यशोदेला, यशोदे कोण आहे. अगं मी आले. आता यशोदेला बाळांपण झालेलं, पाहुणे रावळे घरी येऊ लागले आणि काही नवऱ्याचे पाहुणे होते, काही बायकोचे पाहुणे, कोणी आजूबाजूचे येऊ लागले. कळाल्यावर यशोदे आल्या आल्या मिठी मारली. महाराज हे कपटी लोक लई सोंगाडी बरं का रघुनाथ महाराज. गोड बोल्या माणूस जेवढा घातक असतो ना, तेवढा मोकळ्या मनानं बोलणारा कधीच घातक नसतोय. मधल्या गाठीचे माणसं गोड बोलतात पण काटा काढल्याशिवाय राहतच नाहीत. आणि भडंग माणसं भडबड भडबड बोलून जातील पण कपट ठेवीत नाही. हे लक्षात ठेवा. ही माणसं ओळखायची कुणी मिठ्या मारायला, लय गोड बोलायला, भोंदूय होते, कपटी येतो. मिठी मारली आणि यशोदेला ओळखलंस का ग मला. आता घरी आलेल्या माणसाला कसं म्हणावं तुम्हाला ओळखलं नाही. यशोदा म्हणली ओळखलं. अगं आपण बालपणीच्या मैत्रिणी, किती दिवसापासून मी नवस केला होता, किती देवायली नवस केले होते. म्हणलं होतं नागडावच्या जत्रेत जाईन 100 रुपयाचे पेढे वाहीन तुला पोरग झाल्यावर. 100 रुपयाचे पेढे घेते 1.5 रुपयाचे हिचं पोरगच खाते. महाराज नागोबाला काय दाखविणार आहे. पण तुला बाळ झालं म्हणून आले. यशोदा म्हणली बसा बसा. बसायला टाकलं पण ती स्तनात विष भरून आली होती महाराज. स्तनामध्ये ते विष शांत बसत नव्हतं. तिला वाटत होतं कधी एकदा मी याला दूध पाजीन आणि मारीन, असं झालं होतं. यशोदेनं सांगितलं बाई थोडंसं बसा, बाळ झोपलेलं आहे, मी थोडंसं काम करते. ती कामामध्ये मग्न झाली यशोदा आणि ही उठून पाळण्याच्या जवळ आली. पुतना आल्याबरोबर पुतणी भगवंतानी तिला एकदाच पाहिलं. महाराज भगवान म्हणले आली मावशी भेटायला. दूध पाजावयाशी आली होती ती मावशी. नामदेवरायाचा अभंग आहे हा. भगवंतानं डोळे झाकले, पुन्हा उघडलेच नाही. तिनं उचललं भगवंताला, मांडीवर घेतलं आणि आपलं स्तन तोंडात दिलं. स्तन तोंडामध्ये दिल्यावर भगवंतांनी प्यायला सुरुवात केली. आमचे सद्गुरू डोंगरे महाराजांच्या भागवत रहस्यामध्ये चिंतन आलेलं आहे की का डोळे झाकले. त्याचे 108 कारणं सांगितलेत महाराज. आपण 1-2 सांगूया. ही दुष्ट दुर्जन स्त्री आहे, नजरेला नजर जर मिळाली तर हिची वाईट प्रवृत्ती नष्ट होईल म्हणून डोळे झाकले. दुसरं कारण, डोळे झाकून शंकराचं ध्यान केलं की हे प्रभू आता माझ्यावर विष पिण्याची वेळ आलेली आहे, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि हे विष पचवण्याचं सामर्थ्य मला द्या, म्हणून शंकराचं ध्यान केलं.
मांडीवर घेतलं आणि प्यायला गेल्यावर महाराज आता तू भगवान आहे, विष प्यायला प्रारंभ केल्याबरोबर सगळं विष पेलं भगवंतानं, पण तिचा प्राण सोसायला सुरुवात केल्यावर मग मात्र विकळ झाली. मोठ्यानं ओरडायला लागली, मेले मेले कृष्णनाथा, सोडी सोडी रे आनंदा, मेले सोड मला, मेले सोड मला, मेले सोड मला, अशी म्हणायला लागले. पण भगवंताने केलं. महाराज स्तनाला लेकरू लोंबायला भगवान म्हणले मी एक तर धरीत नाही, धरलं तर सोडत नाही. पळायला लागले भगवान परमात्मा. ते पुतना गावाच्या बाहेर अकराळ विकराळ रूप धारण केलं. भगवंतानं गावाच्या बाहेर नेलं आणि तिचा प्राण शोषून घेतला. महाराज पुतना निजधामाला पाठवली. ज्ञानोबरायांनी वर्णन केले, तुवा सनकाधिकाचे नि माने सायुज्य सौरसो दिदला पुतणे, जी विषाचे निस्तन पाणी मारू आली. तिला मोक्ष दिला. माय म्हणून दूध पेले म्हणले तुझं तुला वाया जाऊ देणार नाही. आणि मग भगवंताला खाली काढलं. पुतणीचं प्रेत आपोआप पेटलं. कसं झालं? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली तैशी. पुतना निजधामाला पाठवली. नंद महाराज आले. मग सांगितलं जरा यशोदे काळजी कर, ओळखीचे माणसं असल्याशिवाय घरात घेऊ नको. पुतना मारली. मग कंसाला कळालं पुतना ज्याच्या हातानं मेली तोच आपला शत्रू आहे. मग ब्राह्मणाला बोलवलं, बाबळ भट्टाला. त्याला विचारलं एक काम करायचं, काही कर पण कृष्णाला मारूनच ये. हातामध्ये पंचांग घेऊन ब्राह्मण गावात आला. पंचांग पहा. पूर्वी पद्धती होती, मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो, असे जोशी लोक फिरायचे. ते कॅलेंडर नव्हते. सोमवारी एकादश आहे, मंगळवारी द्वादशी आहे, अमुक दिवशी पौर्णिमा आहे. ब्राह्मण लोक सांगत होते आपल्याला. मोबाईल नव्हते, कॅलेंडर नव्हते त्या काळात. पंचांग पहा. मग यशोदा बाहेर आली आणि हाक मारली, हो देवा इकडे या, माझ्या बाळाचं पंचांग पाहायचंय. पाठ टाकला. ब्राह्मणाला बसायला. देवबाप्पा वरी आले, बसले. सांगा म्हणल्यावर त्यानं सांगायला सुरुवात केली की बाई हे लेकरू फार विचित्र आहे. आत्या पुढे बसली होती सुनंदा. आत्याच्या लेकराच्या मुळावर आहे. आत्या म्हणली माझ्या कशामुळं? ह्याच्या माईच्या मुळावर जावं. हे शिशुपाल वक्रदंताची माई नाही. माणसात माणूस ठुणार नाही. सगळ्या कुळाचा खप करणारे आपल्या भाषेत म्हणलंय. ते देव बाप्पा कोणती शांती बिनती नाही का? हे शांताबाईचा बाप आहे. ह्याला पर्याय एकच आहे, कमरेत का खड्डा करा, नेहून पुरा. बाळकाच्या अंगी आवचिन्ने बहुत आणि नेहोनी गर्दीत घाला तुम्ही. गर्दडा करा आणि त्याच्यात पुरा म्हणले. भगवान म्हणले माझ्या घरी येऊन मला पुरा म्हणतोस? भगवंतानं जात्याच्या मावशीला फोन लावला उतरंडीला. हॅलो जय हरी. ते म्हणली हाय हॅलो. बोला भगवान काही काम आहे का? अहो काय म्हणले, स्वैर्य धैर्य गोळा करा, देवबाप्पा आले, दर्शन घ्या. शिक्यावरलं गाडग जे आलात निघालं महाराज. पंचांग सांगणाऱ्या ब्राह्मणाच्या छातीत बक्कन लागल्या बघल्या. हे म्हणला पंचांग सांगणाऱ्या बामणाच्या सुद्धा मुळावर लेकरू आहे. महाराज उलतनेन पळाटेन ते पाटेन वरवंटेन असा बामण झोडपेला. तुम्ही कवा करडी झोडपिलेले बघितले असत्या ना? करडी मुरवतीनं झोडपीती दिवाळी का बिनमुरवतीनं? बिनमुरवतीनं. मारू वाटण एवढा मारला. शेवटी ब्राह्मण घाबरून बाजाय आडव्या येऊ लागले. उलत उलत पुढ लागलं. पुन्हा म्हणू लागलं हे लेकरू नाही, हे चिंदच आहे, भूतच आहे. दरवाजामध्ये आल्यावर चौकट वाढली, उडी मारायला गेलं, खटकन दरवाजा लागला. धोतर दरवाजालाच राहिलं आणि देवबापा तसेच पळाले. आता पुढचं सरळ सांगू का? त्यांनी येऊन सांगितलं कंसाला, देवा कुणाच्याही नादाला लागा, पण निर्जीवावर सत्ता असणारा परमात्माच आहे तो. सजीवावर सत्ता असणारे तुम्ही राजे आहात, पण तो ब्रह्मांडाचा मालक आहे. नाद सोडा. बाबळभट पळूनच गेला महाराज. तेव्हापासून जे गेलाय ते अजून दिसला नाही. 12व्या दिवशी भगवंताचं बारसं करायचं ठरवलं. सवाष्णीला हळदी कुंकू वगैरे लावले.
पुरणाचा स्वयंपाक, वाऱ्याच्या वेशात तृणावृत आला, सगळ्या गावामध्ये छकडा पडला, भगवंताच्या अंगावर ते नाव ठेवायचं राहून गेलं. असं एका पाठोपाठ एक विघ्न येऊ लागले. आता भगवान 6 महिन्याचे झाले आणि मग वसुदेवानी गर्गाचार्याला सांगितलं की गर्ग पुरोहितो राजन यदुनाम परंतपह. गर्गाचार्य एक खरा, माझे 2 मुलं नंदराजाच्या घरी आहेत, रोहिणीचा आणि कृष्णाचा. यदुवंशाचे कुलगुरू तुम्ही आहात गर्गाचार्य, तुम्ही जा आणि माझ्या मुलांची नावं ठेवून या, फक्त सांगू नका की हे 2 माझे मुलं आहेत म्हणून. आले गर्गाचार्य. त्यांना अहंकार आला होता गर्गाचार्याला, सवळ्या ववळ्याचा महाराज. हाक मारली, नंदराजांनी स्वागत केलं, पाद्यपूजा केली, गर्गाचार्याची बसायला टाकलं आणि गर्गाचार्य सांगितलं, नंदा तुला 2 मुलं झाले मला कळालं. हो, मी त्यांचं नाव ठेवायला आलोय. ठीक आहे म्हणले, ठेवू देवा नाव. आजपर्यंत नाव ठेवलंच नव्हतं. लाला, कन्हैया, काना असे टोपण नावं ठेवली होती यशोदेनं भरपूर. बघा तुम्ही लेकराला गोट्या, पिंट्या, दगड्या, चिंगी, बेबी. आता बायकायली टोपण नावं ठेवलीत माणसं, पिल्लू, टिल्लू. पाहायला गर्गाचार्याला यशोदेनं सांगितलं, महाराज तुम्ही जेवण करा. काय ते नाही म्हणले, मला तुमचं जमत नाही, मला सवळ्यात लागते, तुमच्या तुम्ही करून खा. मग पद्मगंधा गाईचं दूध काढून दिलं तांब्यावर आणि सर्व काही इलायची सगळं काही दिलं, तुमचे तुम्ही दूध आटवान खा. दूध आटवलं गर्गाचार्यांनी, आटवलं, देवाला नैवेद्य दाखवायला सुरू. ओम व्यानाय स्वाहा उदानाय आपण यत करोशी यद अश्नासी यज्जो होसी दादा सुरू केलं. भगवंताला वाटलं बामणाचं अवतान आले, जेवाय जावं लागते. यशोदेच्या मांडीवरून भगवान कधी आले पत्ता लागला नाही आणि येऊन त्या गर्गाचार्याच्या ताटात हात बुडविला. ह्यानं डोळे, हे यशोदे तुझ्या लेकरानं माझं ताट बाटविलं म्हणले. त्याला कळालंच नाही देव आहे म्हणून. ताट बाटविलं. तिनं सांगितलं, महाराज आत्ता माझ्यापाशी तिथं गेलं कसं. पुन्हा उचलून घेतलं, महाराज दुसरा स्वयंपाक करा, ते टाकून द्या. पुन्हा दुसरा केला. पुन्हा देव म्हणले, लांब गेलं की जेवाय बोलवाले आणि जवळ गेलं की हाकलून द्यायला म्हणले. याचा अहंकार घालवावं लागते. आणि तिसऱ्या वेळेला ज्या वेळेला गर्गाचार्यानं डोळे उघडले त्यावेळेला शंख चक्र गदा पद्म सहित नारायण पुढे होते महाराज. गर्गाचार्यांनी दंडवत घातला आणि यशोदेला सांगितलं, यशोदे तुझ्या पोटी कोणी सामान्य मनुष्य आलेला नाही, तर हा कोण आहे, ब्रह्मांडाचा नायक भगवान आहे. यशोदा म्हणली, महाराज हे देव असते का म्हणली. लेकरू मला त्याचे हात चाटू लागली गर्गाचार्य भगवंताची. भगवान म्हणाले, मिशा टोचाल्यात हाडूनच आठ. आणि मग रात्रीच्या समयाला चंदनाचा पाळणा बांधला गाईच्या गोठ्यात. खाली जागा गाईनं सारवली, नागिलीची पानं आणले होते. रोहिणी आणि यशोदा 2च सवाष्णी होत्या, पण सगळ्याचा बाप ब्रह्मचारी गर्गाचारी होते ना महाराज. आणि मग गर्गाचार्यांनी पाळणा हातात घेतला आणि भगवंताचं नाव ठेवलं. आपल्याकडं असं आहे की पाळण्यामध्ये भगवंताला टाकलं आणि गर्गाचार्यांनी कृष्णचंद्र यशोदेच्या मुलाचं नाव ठेवलं आणि बलराम रोहिणीच्या मुलाचं नाव ठेवलं. आणि पाळणागात जो जो रे स्नेहाळा भक्तांच्या कृपाळा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बांधिला गोकुळे आत निजविला. वनमाळी जो सकळा प्रतिपाळी बाळा जो जो रे स्नेहाळा भक्तांच्या कृपाळा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो
भक्तांच्या कृपाळा निज रे निज आता कृष्णा कमाल निळा बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे. आज स्वर्गातून देव लोक पाहू लागले. ब्रह्मांडाचा मालक, सगळ्या जगाला झोपवणारा, पण हालवे सुंदरी सुरवर पाहती सा. आनंद माना. काय भाग्य यशोदेचं. जी राणी नंदाची बहुभाग्याची, आणि ती भगवंताचा पाळणा हलू लागली. महाराज, भगवंताला झोप लागली. झोप नाव ठेवलं. एकदा शंकरजीला वाटलं की आपण जाऊन भेटायला जावं, आणि मग गर्गाचार्य निघून गेले. शंकर भेटण्यासाठी आले, पण वाड्यामध्ये जायचं कसं म्हणून शंकरांनी एका संन्यासाचा वेश धारण करून गंगेच्या काठावर बसले जाऊन. आणि नंदी त्यांचा चेला झाला. चेला, त्या गुरुचा चेला. आणि अशा पाया पाण्याला जाऊ लागल्या. 2-3 दिवस गंगेच्या काठावरच महादेव बसलेले ध्यानस्थ. भगवंताला वाटलं काहीतरी निमित्त करावं म्हणून भगवान परमात्म्याने रडायला सुरुवात केली. मला असं रडणं की तोंडात भगवान स्तनही घेत नव्हते, दूधही पित नव्हते. जाणते केले, जोशी पाहिल्या, दुखवले का ते पाहिलं. मरईचा अंगोरा लावला, मसोबाचा लावला, अंगात येणारी बोलविली, उद घातला, डॉक्टर वैद्य सगळे आणले, पण भगवान परमात्मा काही रडायचा शांत होईना. महाराज पदरातून काढलं, सगळं केलं. यशोदेला फार हे वाटायला लागले. यशोदा म्हणायला लागली, नाना परी समजावी ते जो 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 नाना परी समजावी ते मागिल ते खाया देते थापटोणी निचवीते हालवीते पाळणा रडते माझे बाळ काळे समजावी ताराई रडते माझे बाळ ताणे समजावी ताराईणा. सगळे उपाय केले, पण बाळ काही रडायचं थांबत नव्हतं. खूप म्हणायची. महाराज विनंती करू लागली खूप भगवंता,